गाणे आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्हाला आरामशीर झोपल्या झोपल्या मोबाईल पाहायचा आहे, पण मोबाईल पाहता पाहता सुद्धा तुम्हाला व्यायाम करता येतील. अशी व्यायाम तुमच्या सोबत आज मी घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोबाईल बघायचा आहे आणि मोबाईल बघता बघताच हे व्यायाम करायचे. तरी तुमचं पोट, तुमचं वजन, तुमचं कंबर, तुमच्या मांड्या कमी होणार आहे. व्यायाम अगदी सोपे सोपे आहेत. जे हातात मोबाईल घ्या आणि व्यायाम सुरू करा. अजिबात वेळ घालवायचा नाही. मोबाईल बघताय, लगेच सुरू करा. पहिला व्यायाम, मोबाईल हातात घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला झोपायचंय. जर तुम्ही हॉलमध्ये लोळताय, तुम्ही बेडवर लोळताय, तेव्हा सुद्धा तुम्ही मोबाईल बघताय, तेव्हा सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता. हे बघा, आता मोबाईल तुम्ही ज्या पद्धतीने बघताय ना, त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचंय, फक्त ह्या पद्धतीनं दोन्ही पायांना बोट पोस्ट मध्ये घ्यायचंय. हे बघा, आता बोट पोस्ट मध्ये घेतल्यानंतर फक्त काय करायचं, तुमच्याकडं तुमचा जो गुडघा आहे ना, तो तुमच्याकडे तोंडाकडे तुम्हाला पुश करायचा आहे. या पद्धतीनं फक्त जितका वेळ तुम्ही होल्ड कराल ना, तितकं तुम्हाला ताण येणार आहे, तितकेच तुम्हाला पोटाला आणि मांड्यांना कळ येणार आहे. हे बघा, हा व्यायाम तुम्हाला करायचा 50 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्यायाम अगदी सोपे सोपे देते, जे मोबाईल पाहता पाहता तुम्हाला आरामशीर करता येतील. आता यातच परत मी दुसरा व्यायाम देते. दुसऱ्या व्यायामामध्ये मोबाईल दोन्ही हातांमध्ये एकदम सरळ वरती पकडायचा आहे आणि वरती पकडून तुम्हाला दोन्ही पाय फक्त हे बघा, एक सोबत उचलायचे आणि पायाचा अंगठा जो आहे ना, तोच खाली जमिनीला लावायचा आहे. परत तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या छातीकडे पुश करायचंय आणि फक्त अंगठे खाली जमिनीला लावायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मोबाईल हातात पाहता पाहता तुम्हाला हे व्यायाम खूप रिझल्ट चांगल्या पद्धतीने देणार आहे. हे बघा, आता तिसऱ्या व्यायामामध्ये उजवा पाय तुम्हाला डाव्या पायावर ठेवायचा आहे आणि मोबाईल बघायचा आहे आणि फक्त तुम्हाला दोन्ही पाय तुमच्याकडे छातीकडे पुश करायचे. हे बघा, या पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 30 वेळा करायचं. 15-15चे 2 सेट घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पोटाला ताण येणार, बेंबीपाशी ताण येणार आणि मांड्यांना सुद्धा ताण येणार असे व्यायाम आहेत. पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीने पायांना एकदम सरळ घ्यायचंय आणि सरळ घेऊन तुम्हाला फक्त पायाचे अंगठे तुमच्याकडे करायचे आणि हिल वरती करायचंय. परत पाय वरती न्यायचे, पायाचे अंगठे जे आहेत ते परत वरच्या दिशेने तुम्हाला घेऊन जायचे आणि परत खाली घेऊन यायचे. हे बघा, तुमच्या पायाच्या मागच्या नसा आहेत ना, त्या खुलतील. पाय दुखणं असेल, पायांना सुजत असेल, ते ठीक होईल आणि जे रक्तप्रवाह आहे ना, हा तुमचा डोक्याकडे यायला सुरुवात होईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7,
6 5 4 3 2 1. एकदम सोपे सोपे व्यायाम जे तुम्हाला मोबाईल पाहता पाहता करतील, पण रिझल्ट सुद्धा त्याच पद्धतीनं भेटणार आहे. हे बघा, आता पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला मोबाईल बघत राहायचंय आणि पायाचा अंगठा फक्त जमिनीला टेकून परत पाय घेऊन यायचा आहे वरती. पण बाकी पाय तुमचे परत होल्ड राहील. वरतीच तरंगून ठेवायचा आहे आणि फक्त अंगठा तुम्हाला जमिनीला लावायचा आहे. हे बघा, 50 वेळा करायचा. 25-25चा सेट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जितकं तुम्ही होल्ड कराल ना बॉडीला, तितका ताण तुमच्या चरबीवरती पडतो. त्यामुळे जितकं होल्ड करता येईल ना तितकं होल्ड करायचं. हे बघा, आता पुढच्या व्यायामामध्ये ह्याच पद्धतीनं दोन्ही पायांना ठेवायचंय आणि फक्त तुम्हाला गुडघे बाजूला ओपन करायचे. हे बघा, इनर मांड्या असेल, हिप्स असेल, त्यांचा टोन कमी होणार आहे, त्याला टोन भेटणार आहे आणि फॅट कमी होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सगळेचे सगळे व्यायाम खूप फायदेशीर आहे. मोबाईल बघता बघता आरामशीर करायचंय आणि आरामशीर तुमचं वजन, तुमचं चरबी, तुमचं पोट कमी होणार आहे. व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.